नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मला माझी मिरगेंची कविता. तर आता आजच्या कवितेचा विषय असा आहे की मला एका गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतं आणि ती गोष्ट म्हणजे विधान भवनातील आमदार, खासदार आणि मंत्री यांना चालू असलेला पगार. पहिलं काहीतरी मानधन असायचं, आता सरपंचाला मानधन आहे, पोलीस पाटलाला मानधन आहे, परंतु यांना मात्र पगार सुरू झाला. कारण पेन्शन द्यायचं म्हणल्यानंतर पगारच असतो, तो वेतनच असतं. ते वेतन सुरू झालं. परंतु यांना वेतन जरी असलं, पेन्शन जरी असलं, तरी बाकीचे नियम मात्र पुढाऱ्यासारखे आहेत. मग हा विरोधाभास कशामुळं? याच्यावर माझं कविमन जागं झालं आणि त्याच्यावर मी काव्यरचना केली आहे. ही माझ्या मनातली शंका आहे की असं कशामुळं? सगळ्यांना सारखा कायदा तर सगळ्यांना सारखा पाहिजे ना. फक्त मुस्लिम लॉच वेगळा आहे का नाही? मुस्लिम पर्सनल लॉ वेगळा आहे, ती गांधी कृपेमुळं, गांधी घराण्याच्या कृपेमुळं, आहे का नाही? परंतु बाकीच्यांना सगळ्यांना कायदा सारखा आहे ना, पण त्याच्यातही भेदभाव व्हायला लागला आहे. आता कसा आहे ते ऐकूया या कवितेमधून. अनेक दिवसापासून माझ्या मनाला एक गोष्ट कळत नाही. अनेक दिवसापासून माझ्या मनाला एक गोष्ट कळत नाही. अनेक ठिकाणी शोध घेतला पण उत्तर काही मिळत नाही. राजकारण म्हणजे नेमकी जनतेची नोकरी आहे की सेवा आहे? सांगा. राजकारण करणं किंवा आमदार खासदार होणं म्हणजे जनतेची नोकरी आहे की सेवा आहे? त्यातून मिळणारी पगार व पेन्शन मजुरी आहे की मेवा आहे? नेमकं काय आहे? राजकारण जनतेची सेवा असेल तर ती सेवेप्रमाणेच असली पाहिजे, हे माझ्या मनातली शंका आहे. राजकारण किंवा आमदारकी, खासदारकी ही जर जनतेची सेवा असेल तर ती सेवेप्रमाणेच असली पाहिजे. पण जनतेच्या पैशातून राजकीय लोकांना पगार आणि पेन्शन नसली पाहिजे, जर सेवा असेल तर. बरं का, राजकारण जनतेची नोकरी असेल तर नक्कीच पगार द्यायला हवी. दुसरी बाजू सांगितली मी. राजकारण जनतेची नोकरी असेल तर नक्कीच पगार द्यायला हवी, पण त्यासाठी शिक्षणाची आट आणि पात्रता परीक्षाही घ्यायला हवी. बरोबर आहे की नाही? नेते राजकारणाला सेवा म्हणतात. कशी गंमत आहे बघा. नेते राजकारणाला सेवा म्हणतात, महाराज कीर्तनाला सेवा म्हणतात. बघा तुम्ही, महाराज पटका फिटका बांधला, हार घातला, कंबर बांधलं की कसं म्हणतंय, आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग. अरे सेवा आहे काय ती? लाख रुपये घ्यायलाच ना, हां, आणि मग पैसे घेतल्यावर सेवा असते काय? आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग. जगद्गुरु संत तुकोबारायांचा. नका ना त्या तुकारामाला बदनाम करू. हां, सेवा नाही तुमची, ती मजुरी आहे. होय, मजुरी आहे. मजुरीसाठी तुम्ही 3-3 कीर्तनं करायला लागलात, मजुरीसाठी तुम्ही फिरायला लागलात, स्वतःच्या घरासाठी फिरायला लागलात, परमार्थासाठी नाही. आणि मग नेते राजकारणाला सेवा म्हणतात, वरून सेवा म्हणायचे आणि आतून मेवा चालूच. वा रे वा. नेते राजकारणाला सेवा म्हणतात, महाराज कीर्तनाला सेवा म्हणतात, पण दोघेही आपली सेवा देताना जनतेच्या खिशातले पैसे हाणतात. बघा कसं नवल आहे ते. नकळत हळूहळू सगळ्याच क्षेत्रात लगाम नसलेले घोडे झालेत. नकळत हळूहळू सगळ्याच क्षेत्रात लगाम नसलेले घोडे झालेत आणि पाहताना सोपे वाटणारे प्रश्नही न उलगडणारे कोडे झालेत. काय गुह्य आहे बघा, काय मतितार्थ आहे या ओळीचा, की वरून सोपे दिसणारे प्रश्न सुद्धा अनाकलनीय प्रश्न झालेत आपल्या भारतामध्ये. मग ते राजकारण असू, कीर्तन असू, की नोकरीतला भ्रष्टाचार असू. धन्यवाद.